नाउ लेट अस सी नेक्स्ट ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. आपण बघितले ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन. आता दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे जरा वेगळं आहे. ॲडिशन ही ॲडिशन सारखीच आहे, सबट्रॅक्शन सारखीच आहे, पण मल्टिप्लिकेशन हे जरा वेगळ्या प्रकारचं मल्टिप्लिकेशन आहे. कसं आहे बघा, जनरल सांगतो, नंतर उदाहरण आपण घेतोच आहे. समजा एक मॅट्रिक्स असेल m/n ऑर्डरचा आणि दुसरा मॅट्रिक्स असेल n/l ऑर्डरचा. याचा अर्थ समजून घ्या की पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज यांची संख्या सारखी असली तरच आधी मल्टिप्लिकेशन करता येतं. सो इफ columns of first matrix and rows of second matrix are same, then multiplication is possible. After multiplying, if you get matrix C whose order will be m/l, that means rows of first matrix and columns of the second matrix. त्याच्यावरून प्रत्यक्ष मल्टिप्लिकेशन कसं करायचं कळणार नाही. मल्टिप्लिकेशन केव्हा पॉसिबल आहे तेवढंच कळेल. इफ दीज आर सेम then multiplication is possible, and after multiplication the matrix what you get whose order will be m/n, that is m/n. आता ॲक्च्युअली मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. याचा अर्थ जसं दोन मॅट्रिक्स सेम ऑर्डर असली तर ॲडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करू शकतो, असं काय नाही आहे. मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असली तर मल्टिप्लिकेशन करता येईल किंवा येणार नाही, ते पण बघू. उदाहरण घेतल्यानंतर सपोज दिस इज अ मॅट्रिक्स whose order is 3/2, 3 rows and 2 columns, and this is matrix of order 2/2. आता त्या नियमाप्रमाणे पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज सारखे आहेत, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन करता येणार आहे. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मॅट्रिक्स कसा मिळणार आहे तर 3/2चा मिळणार आहे, म्हणजे ह्याच टाईपचा मिळणार आहे. म्हणजे मला आधी समजतं की मला मॅट्रिक्स कुठल्या टाईपचा मिळणार आहे, त्याच्यात किती एलिमेंट्स असणार आहे. तर ह्या मॅट्रिक्स म्हणजे उत्तरामध्ये 6 एलिमेंट्स असणार आहेत. कसे काढायचे बघा. फर्स्ट रो मल्टिप्लाइड टू द फर्स्ट कॉलम, राईट डाऊन ॲज द फर्स्ट एलिमेंट. जरा खूप कॉशियसली करावं लागतं. 3 - 1 म्हणजे -3 आणि 3 × 2 म्हणजे +6. हा सगळा मिळून तुमचा एक एलिमेंट झाला. आता रो तोच ठेवायचा आहे. सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं, सेकंड पोझिशनला लिहायचं. सो 2 × 0 दॅट इज 0, 3 × 5 दॅट इज 15. सो इट इज 0 + 15. आता समजा तुमच्याकडे अजून एखादा इथे रो असता, कॉलम असता, तर आपण त्याला पण गुणलं असतं, पुढे लिहिलं असतं. आता इथे हे आपलं माझं संपणार आहे का, कारण याला 2च रो आहे, सॉरी 2च कॉलम आहे. आता पहिल्या रोचं काम संपलेलं आहे. पहिल्या रोने जितके काही कॉलम असतील ते त्यांना गुणायचं, पहिल्या रोमध्ये लिहून टाकायचं. आता सेम प्रोसिजर आपल्याला दुसऱ्या रोने करायची आहे. 1 मल्टिप्लाय टू द फर्स्ट कॉलम, दॅट इज 1 × -1 दॅट इज -1, 4 × 2 दॅट इज +8, 1 × 0 दॅट इज 0, प्लस 4 × 5 दॅट इज 20. तीच प्रोसिजर आपल्याला थर्ड रोने करायची आहे. -1 × -1 दॅट इज 1, 0 × 2 दॅट इज +0, -1 × 0 दॅट इज 0, प्लस 0 × 5 दॅट इज 0. आणि आपल्याला एकदा तुमचं ही स्टेप आली की उत्तर लिहायला खूप सोपं आहे. -3 + 6 दॅट इज 3, 15, 7, 20, 1 and 0. म्हणजे मल्टिप्लिकेशन करत असताना आपल्याला फक्त पहिल्या रोने जेवढे कॉलम असतील तेवढ्याला गुणायचं आहे आणि फर्स्ट रो मध्ये लिहायचं आहे. तीच प्रोसिजर सेकंड रोने करायची आहे, तीच प्रोसिजर थर्ड रोने करायची आहे. अजून एक आपण उदाहरण घेतलं बघा. इथे ह्याचे ऑर्डर आहे 3 रोज म्हणजे 3/1 आणि ह्याची ऑर्डर आहे 1/3. आता हा 1 1 सेम आहे, याचा अर्थ याचं मल्टिप्लिकेशन करता येणार आहे. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे 3/3 असणार, म्हणजे जे 9 एलिमेंट्स असणार आहे. त्यामुळे आधी आपल्याला अंदाज येतो की एलिमेंट्स म्हणजे मॅट्रिक्स केवढा मोठा येणार आहे. प्रोसिजर तीच, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणायचं, म्हणजे 1 × 2 म्हणजे 2. आता इथे अजून एलिमेंट नाही आहे, तर असं आपण गुणून आता बेंचेसचा प्रश्न येणार नाही आहे. 1 × -1, 1 × 0, 2 × 2 दॅट इज 4, 2 × -2 -1 that is -2, and 2 × 0 is 0. आता तीच प्रोसिजर आपल्याला फर्स्ट रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, -1 -2 that is -2, 1 and -1 -1 0. आता याची तुम्हाला ऑर्डर 3/3 आलेली आहे. तसं अजून एक उदाहरण घेतलं बघा आपण इथे जरा मल्टिप्लिकेशन बघा. -1 आता ह्याची ऑर्डर आहे 2/2, ह्याची ऑर्डर आहे 3/2. आता उदाहरण बघा तुमच्या समोरच आहे.
खरं म्हणजे आपल्या त्या नियमाप्रमाणे याचं मल्टिप्लिकेशन करता येईल का? येणारच नाही, कारण हे 2 आणि हे काय आहे 3 आहे. आणि समजा आपण नाही बघितलं आणि मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात केली तर काय अडचण येते बघा. इथे 2 एलिमेंट्स आहेत, आपण रोने कॉलमला गुणतो, इथे 2च एलिमेंट, इथे 3 एलिमेंट, मग तिसऱ्या एलिमेंटला गुणणार कोणी? त्यामुळे हे पॉसिबलच होणार नाही. सो दिस मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल. पण समजा हा आधी आणि हा नंतर घेतला तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल होईल का? तर ते होणार आहे, कारण हे 3/2 आहे आणि हे 2/2 आहे. त्यामुळे आपण ए बीच्या ऐवजी बी ए गुणून बघूया काय होते ते. सो 4 2 -1 3 4 1 मल्टिप्लाइड बाय -1 1 2 3. आता इथे तुमच्या एक गोष्ट जाता जाता अजूनही लक्षात येईल की समजा हा ए आणि हा बी आहे, तर ए इंटू बी इज नॉट पॉसिबल, बट बी इंटू ए इज पॉसिबल. त्यामुळे मल्टिप्लिकेशनमध्ये नॉर्मल मल्टिप्लिकेशन हे कॉम्पिटिटिव्ह असतं, त्यामुळे म्हणजे 2x3 आणि 3x उत्तर सारखंच येतं. पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये असं होणारच नाही, हे आत्ताच आपल्या लक्षात येईल. हे सुद्धा आपण बघितलं 1 × 3 आणि म्हणजे हा 3/3चा आला, आता उलटं केलं असतं 1/3 आणि 3/1चं मल्टिप्लिकेशन केलं असतं, तर तो एक मॅट्रिक्स फक्त आला असता की ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट असला असता, म्हणजे त्याची ऑर्डर आहे 1/1. त्यामुळे हे 2 मॅट्रिक्स पुन्हा सारखे असूच शकत नाही. त्यामुळे ए बी आणि बी ए हे मल्टिप्लिकेशनमध्ये नेहमी सारखे येतीलच असं नाही, नॉर्मली ते वेगळेच येतात. काहीच उदाहरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये ए बी आणि बी ए सारखे येतात. आता इथे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आपण मल्टिप्लाय केल्यानंतर 2 × -1 दॅट इज -4 + 4 -4 + 4 दिस इंटू दिस दॅट इज 4 + 6 this into this 1 + 6 this into this that is -1 + 9 this into this that is -4 + 2 and this into this that is 4 + 3. म्हणजे आपल्याला येईल आता हा 0 येईल 10 7 8 -2 and 7. त्यामुळे मल्टिप्लिकेशन हे करता येईलच असं नाही. जसं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जर ऑर्डर सेम आहे तर आपल्याला करता येऊ शकते, पण मल्टिप्लिकेशन इज ऑलवेज नॉट पॉसिबल. इवन ए बी इज पॉसिबल, देन बी ए मे नॉट बी पॉसिबल. आता एक अजून उदाहरण घेतो, म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा काय अर्थ आहे तो तुम्हाला समजेल. इफ ए इज 1 2 -1 3 देन फाइंड a² and a³ कारण म्हणजे प्रश्न फाइंड a³ डायरेक्ट आहे, पण आपण जरा त्याच्यात अजून एक स्टेप केली आहे. नॉर्मली जेव्हा आपल्याला असं दिसतं तेव्हा पटकन विद्यार्थी काय करून टाकतो, याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, पटकन एका सेकंदात उत्तर येतं. पण मल्टिप्लिकेशनमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये असं होत नाही. व्हेन यू फाइंड a² इट इज ॲक्च्युली a इंटू ए, म्हणजे तुम्हाला असंच करावं लागेल. सो 1 2 -1 3 इंटू 1 2 -1 3. जसं आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन करतो तसंच आपल्याला इथे सुद्धा करावं लागेल. आता ह्याला गुणायचं आहे तुम्हाला. सो इट गिव्स यू 1 × 1 दॅट इज 1 2 × -1 दॅट इज -2. याला गुणायचं आहे म्हणजे 2 + 6 म्हणजे 2 + 6 येईल. आता ह्याला गुणायचं आहे -1 -3 सो -1 -3. आता ह्याला गुणायचं आहे -1 2 दॅट इज -2 and 3 × 3 that is +9. So what you get is -1 8 -4 6 sorry 7. हा तुमचा झाला a². त्यामुळे a² करायचा म्हणजे ह्यांचा वर्ग करायचा असं होत नाही नॉर्मली करतो तसं. तर ए ने एला गुणायचं, गुणाकार नेहमी करतो तसंच करायचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, a³ काढायचं आहे. पुन्हा एकदा तसंच करायची इच्छा होईल आपल्याला की यांचा क्यूब करून टाकूया, तसं होत नाही. सो a³ मीन्स इट इज a इंटू a² किंवा a² इंटू a, कसं घेतलं तरी इथे तुम्हाला काय प्रश्न येणार नाही. सो इट इज a दॅट इज 1 2 -1 3 इंटू a² दॅट इज -1 8 -4 7. हा ऑलरेडी a² आपण काढलेला होता तो घेतला. आता नेहमीच मल्टिप्लिकेशन आहे, पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणायचं. 1 × -1 दॅट इज -1 -8. याने याला गुणायचं 8 + 14. आता याने याला गुणायचं -1 -1 मीन्स 1 -12 आणि -1 दॅट इज -8 + 21 and the answer what you get is -9 22 -11 30. म्हणजे a³ कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच
पहिल्यांदा ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आणि मग त्याला एने मल्टिप्लाय केलं की ए क्यूब कॅल्क्युलेट करता येईल. नाव सी, we have taken one more example for matrix multiplication. When you have given a, you have to find a square minus 4a and you have to show it is a scalar matrix. So now you have to recall what do you mean by scalar matrix. समजा नाही आठवलं तर व्हॅल्यू काढल्यानंतर साधारणतः आपल्याला तो समोर मॅट्रिक्स आला की लक्षात येईल. आपण पहिल्यांदा हे एकदम काढू शकत नाही, त्यासाठी पहिल्यांदा काढायला पाहिजे ए स्क्वेअर. सो यू जस्ट ट्राय टू फाइंड ए स्क्वेअर, दॅट इज ए इंटू ए, that is 1 2 2 2 1 2 2 2 1 into 1 2 2 2 1 2 and 2 2 1. Now this is again a matrix of order 3 by 3 and this is 3 by 3, so the answer will be also of the type 3 by 3. 1 into 1, that is 1 4 4 plus 4 plus 4. Now this into this one, so 2 plus 2 plus 8 4, 2 plus 2 plus 4. Now this into this, 2 plus 4 plus 2, 2 plus 4 plus 2. उदाहरण सोडवताना अतिशय काळजीपूर्वक सोडायला लागतं, नाहीतर चुका होऊ शकतात. नाव this into this, so 2 plus 2 plus 4, this into this, 4 plus 1 plus 4, 4 plus 2 plus 2. Now this into this, so 2 plus 4 plus 2, 2 plus 4 plus 2. Now this into the 4 plus 2 plus 2. Now this into this, so 4 plus 4 plus 1. Now if you calculate it, it gives you 9 8 8 8 9 8 and 8 8 9. So this is value of a square. Now you have to find a square minus 4a. So hence you can write a square minus 4a. A square you have already found, 9 8 8 8 9 8 8 8 9 minus 4 into a, that means this 1 2 2 2 1 2 2 2 1. Now this you will write as it is, minus 9 8 8 8 9 8 8 8 9 minus 4, you will multiply inside by 4, so 4 8 8 8 4 8 and 8 8 4. Now you have to just subtract these two, so what gives you 9 minus 4, that is 5, 8 8 8, so it gives 0. 8 minus 0, 8 9 minus 4, that is 0 5, 8 minus 8 0, 8 8 8 8, so 0 0, and 9 minus 4, that is 5. Now if you observe this matrix without any hesitation, you can say it is a scalar matrix because all the diagonal elements are equal. When all the diagonal elements are equal, it is called as a scalar matrix. Now see one more example. You have given a and you have to find a square minus 5a plus 7. आता इथे फरक काय, फक्त मगाशी आपण हे कॅल्क्युलेट केलंच होतं, पण त्याच्यात काय 7i मिळवायचं आहे. सो यू हॅव टू फर्स्ट फाइंड a square, that is 3 1 minus 1 2 into 3 1 minus 1 2. आता यांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, that is 9 minus 1. Now this into this, that is 3 plus 2. This into this, that is minus 3 minus 2, and this into this, that is minus 1 plus 4. So the value is 8 5 minus 5 3. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं, सो इट विल बी a square minus 5a plus 7. I just put the values. a square कॅल्क्युलेट आपण केलेलाच आहे, 8 5 minus 5 3 minus 5 into a, that is 3 1 minus 1 2 and plus 7 I. आता तुम्हाला माहिती आहे की हा 2 by 2 चा आहे, हा 2 by 2 चा आहे, that's why I should be of order 2 by 2. So 1 0 0 1. It is 8 5 minus 5 3 minus, आता 5 ने मल्टिप्लाय करूया, 15 5 minus 5 10
प्लस 7 ने मल्टिप्लाय केला 7 0 0 7 डायरेक्ट तिघांचंही कॅल्क्युलेशन करायला हरकत नाही आपल्याला 8 minus 15 that is minus 7 and is plus 7 that is 0 5 minus 5 that is 0 and that is 0 minus 5 minus minus 5 that is 0 plus 0 is 0 and 3 minus 10 that is minus 7 plus 7 is 0. Actually it is what type of matrix? A matrix of order 0. That means this question also can be asked. So then show that a square minus 5a plus 7i is equal to O. So two types of question can be asked on this type of examples. Either you show it is equal to 0 or find value of this one and show it is equal to 0. So we will solve few more examples based on product of the matrices, but we'll see in the next lecture.